हितकथनमुपदेशम् हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं बोलत नाही. कधी कोणी साधूने तुम्हाला वाईट उपदेश केला? दारू पीत जा, पत्ता खेळत जा. काकडा कोणी घेतली इथं? घे बाबा, तुम्ही काकडा घेता ना? कधी काकडे कसा आपण म्हणता काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बाळ कोरा. साधू अनहिताचं बोलत नाही, पण जे अनहिताचं बोलतात ते साधू. उठा जागे वारे स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाने, पंढरी वाचुनी तुझा राम राम स्मरा, कर जोडून विनवितो आपल्याविषयी त्यांच्या मनात कळवळ आहे म्हणून शिव्या दिल्या. नाही आहे शिव्या दिल्या. तुम्ही ऐकता ना साधूचं? हा भागच चांगला आहे. राहिलो ऐकतो म्हणतो, नका करू संसार श्रमा, नका गुंतू तुम्ही आठवा मधुसूदना. संसार सोडून द्या. ऐकतो म्हणतात ना, तुमच्या जमिनी आमच्या नावावर करून द्या. तुम्ही पाव पाव गांजा द्या. कैलास का राजा दम लगाने को आया. कोण संसार सोडते? आपण दिल्लीत जातो, खरं सांगा घरची आठवण येते की नाही? आम्ही वारीत असतो. माझ्यासोबत म्हातारी माणसं असतात काका तुमच्या वयाची. मग 60 वर्ष संसार केला, महिनाभर वारीमध्ये आले विसरानं, 3 दिवस चालतात आणि 4थ्या दिवशी फोन करतात म्हातारीने, जेवली? काय संसार आहे. बरीच म्हातारी मला फोन मारतात, बाबा फोन द्या, मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे बाबा बोलले तेवढं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिल्लीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त. संसार सुटत नाही सुटत. संसार सोडणं तोंडाचा नाही, ज्याला सोडला ते महात्मा आहे. तुमच्याच परिसरातील महान तपस्वी संत मदन बाबा संसाराच्या नावे घालून स्वतःची इस्टेट दान करून साधू घडवले. पंढरपुरात स्वतःचं दान केलं. जेवढे जुने महात्मा होऊन गेले आमचे श्री गुरु आबा सांगायचे, इकडचं विकून पंढरपुरात मधुकरी द्यायची. सगळे विद्यार्थी मदन बाबाचं अन्न खायचे आणि ते अन्न खाऊन ज्ञान ग्रहण करायचे. महाराज मंडळी, बापू हो तुम्ही विचार करा, आपण काय, आपण कसं तर कसं विचार. तुकोबारा म्हणतात, देवा एवढे 1000 नावं तू का ठेवले? तुझ्या नामाचा तुझं न कळे आमच्यासाठी नाव आहे, आमच्यासाठी आहे. कष्टले संसार शिरे जे देव येती गाढाने, तया ओदे नामे जे नेतो संते तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा, परिअद्वैतचे तो भेटावा. ऐसा मंत्र देखील कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम नोहे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून त्या देवानं नाव ठेवले. आपल्यासाठी आहेत ते. एखाद्याला जर वाटत असेल महाराज मला बळ नाही, हिम्मत नाही, अशा माणसानं नारायण नावाचा जप करा. ओम श्री नारायणाय नमः.
हे नाव जपणाऱ्याने बळ वाढते त्याचं. महाराजांनी कुठल्याही कामाला जातो, संकट येतात, यशस्वी होत नाही, घरातून निघायच्या वेळेस उमरट्या जवळ या, ओम श्री नृसिंहाय जय जय नरसिंहाय असं म्हणा, आणि मग पाऊल बाहेर टाक. कोणीही कामाला जा, संकट कधीच येणार. महाराज नेहमी डोकं दुखते आमचं. ओम श्री गरुडध्वजाय नमः हे नाव घ्या, याला डोकं बसते. नेहमी काहीतरी दुखतच राहते. ओम श्री सनत कुमाराय नमः हे नाव घ्या. महाराज झोपच नाही लागत. ओम श्री नंदिकेश्वराय नमः हे नाव घ्या. किती सांगू महाराज, काही गोष्टीच लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमी झाली. झोपायच्या आधी माळ हातात घ्या. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः हे नाव जपा, स्मरणशक्ती वाढते. महाराज माझं लग्न नाही होत, नाही खरं याच्यावरही आहे बरं ना, पण त्याची फी आहे. ज्याच्या लग्नात अडचणी येत असतील त्याला अनुष्ठान सांगा. ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमः. मी माहिती म्हणजे मी विनोद करावं लागते म्हणून करत नाही बरं, सहज असते माझं काम. खरं लक्ष देऊन आहे, मी शास्त्र सांगून राहिलो पण गतकन लोक हसतात लगेच, कारण कामाचं बोलून राहिलो. ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमः हे मी सांग. हे ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाच्या मुलीने सांगलेलं नाव. या नावानं लग्नातल्या अडचणी राहत नाही. खरंच होते काय महाराज? काय नो हे गेले एका चिंतिता विठ्ठले. देवाच्या भजनात पावर आहे बापू, कोणतरी नाव. हा मग तुम्ही मला म्हणतात देवा आमच्यासाठी नाव आहे, करू दे भजन. देव म्हणतात ते नाही जमत. पहिले प्रश्न विचारतो, मुलाखत घेतो, नंतर नोकरी करा. तुकोबारांना राग आला, भांडले ते विठोबाशी. पांडुरंगा विचार, उत्तर देतो. देवानं प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्मविधीच्या रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्याच्या कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा माझी जिव्हा, माझी जीभ कर्मविधीच्या रहित आहे. याचा अर्थ पहा, तुझे विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. माझी जीभ तुला सोडून दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही. पुरावा एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही आता. देवा दुसऱ्याचं नाव नाही घेणार, एक अर्थ. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोण म्हणे. अभंग तोच आहे, शब्द तेच आहे, बोलण्याची पद्धत बदला, भाव बदलली. काय गाव आहे. तुम्हाला चांगलं वाटलं, तुमच्या गावाचं नाव नाही घेतलं तरी बरं वाटलं. काय गाव आहे. आता हे शब्द दुसऱ्या स्वरात वापरतो. काय गाव. शब्द तेच आहे, भाव बदल. राम राम चांगलं वाटलं, राम 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 राम. अनादर झाला, अभंग होतो, पण म्हणण्याची पद्धत बदला. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. देवा माझी जीवा तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. उत्तर दिलं एक गाव आम्ही. आता दुसरा भाव, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा
मला जर काही कमी पडली ना देवा तर तुला सोडून दुसऱ्याने मागणार नाही. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते. त्या बाईला कोणी चांगलं म्हणते का बाबा? नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया झाले माझे तुझा दास आहे आणि तुला सोडून जर दुसऱ्याला मागेल धिक्कार सोशा जीवनावर. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. याने पुरावा ज्ञानोबरायांचा अभंग आहे. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा प्रति पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठले विना. त्याच्यावर तुकोबाराय बोलले. तुका म्हणे जन्मा विठ्ठलची सकाळ सांगितलं. एकच पाहल्यानं जीवनात सार्थक आहे. शेदरी हेदरी दैवते आपुल्या पोटाशी रडतसे भावती शिकले. दैवते म्हणण्यामध्ये देव पण पडलं. झोपाने आल्या ना? झोपा आल्या नाही ना? हा. देव आणि दैवते यात फरक आहे. देव कोण आणि दैवते कोण लक्ष देऊन ऐका. नावापुरतं घेतो नावासहित देतो तो देव. मुठभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव देणारा देव. देवा पुत्र होऊ दे. बोकड कापी कोंबड कापी. दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना कशी येत नाही की. आमच्या विदर्भात संत झाले राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. काय बोलायचे. साधं कीर्तन अशी बाबाचं खजेरी घ्यायचं स्वतः पुढे राहायचे. कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो. अरे बकरं कोंबडं खातो रे कशाला पंढरी जातो. काय भाषा वरीच मरण कशाला जातो याचा भाव. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा. दू म्हणजे दूर. हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. हिंसा करू नये. बकरं कापली कोंबडं कापली. लटक्या लोकांच्या नादी लागूच नाही. कोण्या देवाने जीव पाहिजे नाही. कोणाच्या अंगात देवाला चालले गावभर निंदा नाही. मला असंही म्हणायचं नाही बाबा देव येते नाही येत काय घेऊन देत नाही. मला एवढं सांगायचं आहे. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. हरी अंगात नाही आले. बरोबर आहे ना बाबा. फक्त हरी झाले. बरोबर आहे ना. तुकोबाराय हरी झाले. ज्ञानोबाराय झाले. हा हरी अंगात नाही आले. फक्त ते तुमच्यात आले. कोणाची अंगात देव याली एवढा रिकामा ऐकावं. तुमच्यात आहेच ना राम तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा.
सर्वम खलुइदम अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानंद तुमच्यात राम नाही काय? चांगलं बोला, चांगले वागा, स्वच्छ जीवन जगा. तुम्ही बोलाल ते होईल, तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. आहे तुमच्यात देव. काही पैसे सोडायला लागत मोकळे. मी आता हे सांगणं बंद केलं बाबा, कारण काय झालं मी सांगू पहिले लोक ऐकतात. बाई बायकोच देवाजवळ जाईल. गल्लीतले पोरं मला टोचून बोलत, बरं शिवा तू लोकांनी सांगता गड्या आणि तुझी बायकोच जाते. घरी जास्त नाती लावल्या जात नाही. आमचा महाराज लोकांचा संसार बाईच्या भरोशावर आहे. महिना महिना फिरा लागते आम्हाला, सोपी नाही. मी काही नांदी नाही आलो. मी डायरेक्ट उठलो देवीजवळ गेलो. एका मायच्या अंगात ये मी गेलो, नंबरात लागलो. असे उभे होते. गावचे लोक मला मानतात. मला मग शिवा होय पुढे. मी पुढे झालो. मग म्हणे बोल भक्ता बोल. मी म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे, उघड नाही. मग ते देवी मराठीवरची हिंदीत आली. हे नाही जमता आणि मला हिंदी येत नाही. मी म्हटलं मला जमत नाही ते. मग त्या देवीचा बाई, त्या बाईचा मालक राड जायला बसला होता. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? ऊद. ऊद आमच्याकडे पुजारी म्हणतात, भगत. हा ऊद काय म्हणतात आपल्याकडे? ऊद ते जमिनीत किडा असते. हा तो पुजारी होता, त्या बाईचा मालक. मग मी त्याच्याजवळ गेलो. त्याचा मा दोस्ताना होता. मग मी त्याला सांगलं, म्हटलं भाऊ त्या बायकोले समजून सांग माया ऐक म्हणा. मग त्यानं बाबाला बिडी पेटवली. त्या देवीशी बोले. आई नाही, आईच म्हणा लागते बाबा. त्यानं का बायको म्हणेन काय? नाही आई आहे. त्यानं बिडी पेटवली. आई ते बाई म्हणे बोल बालका. बोल बालका. तो सांगले आई हे लेकरू अज्ञानी आहे. बोले अज्ञानी म्हणे तू बिड्यावर. हे लेकरू अज्ञानी आहे, ऐका त्याचं. मग ती देवी बोलली बालका बोल. मी गेलो त्या देवीच्या कानात बोललो. तुम्हाला सांगतो त्या देवीला म्हटलं अंबाबाई पहिलेच पोरांचे लग्न होऊन नाही राहिले, माझं झालं गरीबाचं टिकू दे माय डायरेक्ट. आणि तुला जर हे उदी म्हणतात का मग बाई? भक्तीन. हा भक्ती. मी म्हटलं तुला जर हे भक्तीन म्हणून लागत असेल तर हे तू घे डायरेक्ट. मी तसा उदार माणूस आहे. मी तू घे पण मला दुसरी आणून दे. देवीशी बोललो स्पष्ट स्पष्ट. त्या दिवस पासून त्या देवीची कृपा झाली. माझ्यावर कृपा झाली. माई बायको दिसली की ते देवी का दिसतो भगा. आमचे साधू याच्या विरोधात बोलले. बरं शिड्या तांब्याचे पावले गेले.
बाबांच्या चरणावर मस्तक ठेवतो असाच हा सोहळा आज 37वे वर्ष आहे. 3 तप होऊन 4थ्या तपामध्ये तुमचं पदार्पण आहे. मी म्हणतो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह असा तर तुम्ही घराला सगळे एका ठिकाणी व्हा. मतभेद विसरून जायचं. सगळेचा सप्ताह हे केल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. या ठिकाणी गणेशनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तपरायण मदन महाराज यांच्या प्रेरणेनं तसेच आपल्या सर्वांचे गुरुवर्य असणारे हरिभक्तपरायण बबन महाराज भैरवाल यांच्या अध्यक्षतेखाली चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये गेली 3 वर्षापासून महाराजांची तारीख घेत होते. फोन करायचे, परंतु कारण सगळ्यांची मागणी राहायची की महाराजांची तारीख घ्या, परंतु यावर्षी मिळाली असे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गावस्कर यांचे अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समजते की कीर्तन एकदम अतिशय सुंदर झालेलं आहे. मी या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मंडळीला विनंती करतो त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा, लवकर यायचे. आज नित्याचे कार्यक्रम सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, तसेच 4 ते 5 हरिभक्तपरायण संजय महाराज घोडके यांची प्रवचन सेवा, तसेच सकाळचा नाश्ता जयवंत राम गौतमपुरे व्यवस्था, जगदंबा मित्र मंडळ गराडी वस्ती, दुर्गा माता मित्र मंडळ, शिव भक्त मंडळ, विकास तरुण मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान या ठिकाणी आजची महाप्रसादाची पंगत विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीने या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यामध्ये भरीत भर म्हणून या ठिकाणी कैलासवासी नाना कृष्ण कोकाटे यांच्या स्मरणार्थ गणेश नाना कोकाटे यांनी 22,011 रुपये या ठिकाणी आजच्या पंक्तीसाठी दिलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवतो. तसेच कैलासवासी दशरथ सखाराम कोकाटे यांच्या स्मरणार्थ सुभाष दशरथ कोकाटे यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. तसेच कैलासवासी मारुती बाळाजी कोकाटे व हरिभाऊ बाळाजी कोकाटे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र मारुती कोकाटे यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. कैलासवासी अलकाताई काशीनाथ बेलेकर यांच्या स्मरणार्थ काशीनाथ विठोबा बेलेकर यांनी या ठिकाणी आजच्या महाप्रसादाच्या पंक्तीसाठी 5,001 रुपये दिलेला आहे. त्यांचे सर्व ग्रामस्थांतर्फे आभार. त्यांनी या ठिकाणी सन्मानासाठी स्टेजवर यायचे. उद्या सप्ताहातील 7वा दिवस आहे. उद्या आपण हा भव्य दिवस सोहळा पाहतो, ऐकतो रोज. हा सप्ताह या रूपाला येईपर्यंत किती जणांना श्रम करावे लागतात. या सप्ताह समितीमध्ये 15 ते 20-22 तरुण राबतात रोज. काहीही कमी पडत नाही. मग आमचा शेतकरी आऊट सुटल्यानंतर बैलाच्या पाठीवर थाप टाकतो, त्याला शाबासकी देतो. मग या तरुणांना आमच्या वृद्धाशिवाय कोण थाप मारणार? म्हणून आम्ही या सप्ताह समितीतील तरुणांना ज्येष्ठ नागरिकांतर्फे या दुसऱ्या वेळेला त्यांना सर्व कपडे केलेले आहेत आणि ते त्यांचा स्वीकार त्यांनी केलेलाच आहे. त्या शेवटच्या दिवशी पण ते आपल्या कालेच्या दिवशी ते अंगात घालतील. मग आम्हाला खूप आनंद होईल. मला एवढी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन करून थांबतो. महाराष्ट्रात पहिलं गाव आहे. महाराष्ट्रात पहिलं गाव धन्यवाद सर्व ज्येष्ठ मंडळींचे. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काल्याची पंगत बी त्यांचीच आहे. त्यांचा खूप आग्रह होता, परंतु आम्ही कमिटीच्या वतीने
सुरुवातीला नाही म्हणलो होतो, नको की बा तुम्ही एवढं सहकार्य करतात हीच लय झालं, परंतु गुरुजी कल्याण भाऊ हे ऐकणार म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये परत आज सत्कार पंगत म्हणून करणारच होते ना आमचे, म्हणून आजच उरकून टाकला म्हणजे उद्या घोटाळा नको, म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये टोपी पंच ज्येष्ठ मंडळी सगळ्यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्या कमिटीच्या. थांबा तर. वाणी सुंदर वस्तेंदराची कंडेल देवाळ मुक्ताबळाच जय देव जय मंगलमूर्ती रचन मात्रे मान कामोन तुकरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम किशरा धीरे जगता एकादशीच्या पंक्तीसाठी हीच मंडळी कैलासवासी नाना कृष्ण कोकाटे यांच्या स्मरणार्थ गणेश कोकाटे 21,000 रुपये, दशरथ 5,000 रुपये, कैलासवासी मारुती बाळाजी कोकाटे व कैलास सचिन शहाजी नागपूर, शंकर नाना काळकर जाधव, कैलासवासी इंदुबाई शामराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ राधाकिशन शामराव कोकाटे, शिवाजी कोकाटे, सीताराम माळदी माने, बाळकृष्ण जगन्नाथ सदाफुले, विष्णू जगन्नाथ भद्रे. कैलासवासी शहाजी रामभाऊ सदाफुले यांची उद्याची महाप्रसादाची पंगत आहे. त्यांनी आरतीसाठी ताट घेऊन यायचे. तसेच रुपये कृष्णा रामभाऊ हजारे 1,000 रुपये, रामदास मांजेवर कुंदनपुरे 1100 रुपये, पांडुरंग दत्तात्रय कोकाटे 5,000 रुपये, 2,000 रुपये, लक्ष्मीबाई महादेव जाधव गोंधळी 1,000. रस्ता ठेवा, रस्त्यावर बसून देऊ नका. तिथं पलीकडे पात्र वाडा, इकडे वाडायचं झाले आसमान घेऊन जायचं आणि पंक्तीचं या ठिकाणी सन्मानासाठी इकडे यायचं. पात्रवाले आता भरपूर झाले, पात्रवाले भरपूर येतं, पण बादल्यावाले वाडा आणि सगळेजण घेऊन या. गावाने इकडे पाठवा 1-2. आवाज दिला.